मी वर्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण कटोरी ब्लाऊज कटिंग आणि टिचिंग करणार आहे. त्यासाठी हा आपला ब्लाऊजचा कपडा हे अस्तर आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. खूप साऱ्या महत्त्वाच्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत किंवा दाखवल्या आहेत. मी सगळ्यात पहिला बाही कटिंग करते. त्यासाठी मी कपडा 4 फोल्ड घडी घालून घेतला आहे. आपली बाही उंची 11 इंच आहे. त्यात 1 इंच प्लस करून मी 12 इंचाला मार्किंग करून घेतले आणि 3.5 इंच आपण मुंडा उतार घेतला आहे. ही बाही मी कटिंग आणि टिचिंगचा एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला आहे. तुम्हासनी जर तो व्हिडिओ बघायचा असेल तर ह्याच चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता किंवा मी ह्याच व्हिडिओच्या खाली त्याची लिंक तुम्हासनी देईल. ही मी पब बाही कटिंग केली आहे. याच्यात मी थोडक्यात माहिती दाखवली आहे. तुम्हाला समजली तर चांगलीच गोष्ट आहे, नसेल समजली तर डिटेल व्हिडिओ बघू शकता. आपली पब बाही तुम्हासनी वरचा ट्रक्स मी जो 4.5 इंच कपडा वर वाढवलाय तो तुमच्या आवडीवर आहे. तुम्ही 2.5, 3.5, 4.5, 5.5 पर्यंत वाढवू शकता. आणि आपल्या बाहीला कपडा कमी पडतो तर मी ह्या पद्धतीने जॉईंट दिला आहे. आपली बाही कटिंग कंप्लीट झाली आहे. मी जिथून आपल्याला चुन्या टाट करायची तिथं टक टाकून घेतले. आता मी खाली सरळ लाईन आखून घेतले आणि मागील उंची 14.5 इंच आहे, त्यात 1 इंच प्लस केला. मी उंचीला 2 ठिकाणी मार्किंग करून घेते. 14.5 1 इंच प्लस केलं 15.5 इंचाला आणि मुंडा 6 इंच आणि शोल्डरसुद्धा आपण 6 इंच घेतलं आहे. तर मी 6 इंचाला 3 ठिकाणी मार्किंग करून घेतली. शोल्डर लाईन आखली 6 इंचाची, मुंडा लाईनसुद्धा आपण 6 इंचाचीच घेतली आहे आणि छाती लाईन आखण्यासाठी सुद्धा मी 6 इंचाला मार्किंग करून घेतली आणि ही आपली छाती लाईन आहे. आता कमर आपली 31 आहे, तर 31चा चौथा तुम्हासनी काढायचा आहे. तो आपला 7.25 इंच येतो. 1 इंच ट्रक्ससाठी, 1.5 इंच शिलाई मार्जिनिंगसाठी. मी अनेकदा दाखवते. हे बघा, इथं मी 7.25 इंच घेतला आहे. हा 1 इंच मी ट्रक्ससाठी आणि इथं 1.5 इंच आपण शिलाई मार्जिनिंग घेतले. टोटल आपण 10.25 इंच घेतला आहे. तो 10.25 इंच आपल्याला छातीसाठी मार्किंग करायचं आहे. ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. याच्याप्रमाणे मागील भाग परफेक्ट बनतो, चुन्या पडत नाहीत. छातीला मागे मुंड्याजवळ फुगा येत नाही. शोल्डर आपण 3.25 इंचाचं घेतलं आहे आणि कमरेची पट्टी आपली 4 इंचाची आहे. जेवढं वर आहे कपडा तेवढाच मी खाली मार्किंग करून घेतली 2.5 इंच आणि बॉक्स बनवला. आता तुम्हाला हवा तर तुम्ही बॉक्समध्ये गळ्याचा शेप देऊ शकता. इथं मी 1/2 इंच गळा असा बाहेर घेते. हे बघा, असा फक्त 1/2 इंच जो आपण बॉक्स आखलाय त्याच्या थोडासा मी बाहेर शेप फिरवला आहे. मुंडा लाईनीचा मध्य काढला आहे आणि मुंड्याचा शेप दिला आहे. आपला मागील भाग आखून कंप्लीट झाला आहे. आपण जसा आखलाय तसा परफेक्ट कटिंग करून घेतोय. चला आता आपण पुढील भाग कटिंग करायला घेऊया. त्यासाठी मी मागील भाग छापून घेणार आहे. छापण्याआधी आपण खालील जो कपडा आहे तो आपला ओपन बाजू आहे इकडची, हे बघा. तर ते दोन्ही कपडे व्यवस्थित करून तुम्हासनी पिना लावून घ्यायचे आहेत आणि मग जो आपण मागील भाग परफेक्ट ठेवायचा आहे. बिलकुल तिरका किंवा मध्ये फुगा किंवा चुनी येऊन द्यायची नाही आहे आणि आहे असा तुम्हासनी छापून घ्यायचा आहे किंवा बाजूने आखून घ्यायचा आहे. हा आपला आखून झाला आहे. आणि आता तुम्हासनी योग उंची बॉडीवर पण तुम्ही घेऊ शकता किंवा ब्लाऊजच्या मापाप्रमाणे पण घेऊ शकता. 12.5 आहे आणि शोल्डरमध्ये आपण शिलाईसाठी 1/2 इंच दाबू, ते 1/2 इंच मी आत प्लस केलं आहे. 12.5 इंचाला मी सरळ लाईन आखून घेतली. तुमचं जीही योग उंची आहे ती तुम्हासनी इथं घ्यायची आहे. इथं छातीचा तुम्हासनी 6वा भाग घ्यायचा आहे. इथं 5.25 इंच येतोय तो. मी जी मागील आपली मुंडा लाईन आणि मुंडाची लाईन मी ती आखून घेतली, कारण आपल्याला पुढील शेप देणं सोपं जाईल. इथं मी 1/2 इंच खाली मार्किंग केली आहे आणि नवीन मुंडा शेप दिला असा खाली. हे बघा, हा 1/2 इंच आहे. खालचा आपला राहिलेला कपडा
6 इंचाचा येतोय. इथं मी 5.25 इंच घेतलं आहे. हे बघा, मी वर अनेक ठिकाणी मार्किंग करते आणि इथं सरळ लाईन आखून घ्या. पुढील गळा उंची तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. मी 7 इंचाची घेतली आहे. गळा रुंदी 2.5 इंच आणि खाली मी 2.25 इंच घेतले आणि चौकोन बनवून गळ्याचा शेप दिला. कटोरीसाठी मी 5.25 इंचाला मार्किंग केली आहे. हे बघा, 5.25 आणि इथं 2.5 इंचाला मुंढा ते कटोरी लाईनसाठी 2.5. हा क्रॉस मी 2 लाईनी आखल्या आणि फक्त हलकासा असा गोल शेप फिरवला आहे. तर आपला साईड पीस रेडी आहे. इथं योगपट्टीसाठी तुम्हाला 1.5 इंच वर मार्किंग करायची आहे आणि शेप कुठून फिरवायचं आहे तर 3.25 पासून आपल्याला शेप असा फिरवायचा आहे वर. आपली योगपट्टी पण इथं आखून होते आणि साईड पीस सुद्धा. कटोरी जी मधली निघते ती आपण पुढं वाढवणार आहे. तुम्हाला ही पद्धत कशी वाटली नक्की ह्याप्रमाणे ब्लाऊज कटिंग करा आणि मला तुम्हाला कटिंग करून तो ब्लाऊज कसा बसला मला कमेंट करून नक्की सांगा. आपली साईड पीस कटिंग कंप्लीट झाला आहे. योगपट्टी आपण थोडीशी परत वाढवणार आहे आणि हा आपल्या कटोरीचा पीस आहे. हा आपल्याला वाढवायचा. ह्याला एक मी पिन लावून घेतले. हा साईड पीस, याला काही नाही करायचं, आपल्याला हाच घ्यायचा आहे. आता योगपट्टी आहे, हिलाच मी काय केली 3.25 इंच एका साईडला घेतली आहे आणि इकडं 0.5 इंच प्लस करून मी लाईन सरळ आखून घेते पहिला. हे बघा, इकडं मी 4.25 इंच 0.5 इंच त्यात प्लस करून घेतली आहे. आणि योगपट्टीची रुंदी किती घ्यायची तर 10.15, त्यातून 0.5 इंच वजा करायचं तर 9.25 इंचाला तुम्हाला योग रुंदी घ्यायची आहे. आपली योगपट्टी कटिंग झाली आहे. आता आपल्याला कटोरी वाढवण्यासाठी हिला क्रॉस ठेवायचा आहे. हे बघा, आता मी पट्टी जिथं ठेवले तिथं अशी क्रॉस आहे, ताणला जातो कपडा तिथं. आणि हे तर 2 इंच तुम्हाला पुढं वाढवायचं. हे आखल्यानंतर इथून पुढे तुम्हाला 2 इंच वाढवायचं आहे. मी आखायचं राहिले तर मी आता आखून घेते. मी इथून वर इथं 1 इंच वाढवायचं आहे आणि हा जो मी शेप फिरवते इथं मी 2 इंच वाढवला आहे. आणि ह्या पद्धतीने तुम्हाला शेप फिरवायचा. इथला शेप तुम्ही कमी जास्त करू शकता. मी जे गोल फिरवलाय तो इथं आपलं 9 इंच येतं आहे तर ह्याचा मध्य काढायचा आहे. आणि खालीसुद्धा तुम्हाला 2 इंचच वाढवायचं आहे. मी इथं सरळ लाईन आखून घेते म्हणजे आपल्याला इथून इथं 5 इंच येतं आहे. तर ह्या साईडनं सुद्धा 5 कुठे येतं आहे तिथं तुम्हाला मार्किंग करायचे आणि आता लाईन आखून घ्यायचे. हे बघा, हा आपला बिंदू परफेक्ट बनला आहे. सगळ्या बाजूने तिथंच छेदला जातो म्हणून आपण ह्या पद्धतीनं कटिंग करून घेतोय. म्हणजे आपली कटोरीला ट्रक्स दिल्यानंतर ट्रक्स कधी कधी एका बाजूला सरतो वगैरे, तो प्रॉब्लेम होत नाही. आणि इथं हा बघा, मी इथं थोडा कट करते. इथं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे शेप थोडाफार इकडं तिकडं कमी जास्त करू शकता. इथं आपण 2 इंच वाढवले तर 2 इंच हे बघा आणि वर आपण 3 इंच जातो आणि असा इथं ट्रक्स येणार आहे. मी तुम्हाला अंदाजे दाखवते, शिवताना मी प्रॉपर दाखवेल. इथं पिन लावली तर ह्याचा असा परफेक्ट पप बनतो. हे बघा, आणि आपला हा साईड पीस, हा कटोरी शिवताना कमी पडत नाही, परफेक्ट बनते. आणि ही योगपट्टी. चला, आता आपलं अस्तर कटिंग कंप्लीट झालं आहे. तर आपण ब्लाऊजचा कपडा डबल फोल्ड केला आहे आणि मी ह्या पद्धतीनं बाही कटिंग करून घेतले. बाही आपण चिपकवत नाही आहे म्हणून मी डायरेक्ट कटिंग करून घेते. बाकीचे पीस मी पसरून त्याच्या बाजूनी कटिंग करते. मी दाखवतेच तुम्हाला पुढं. इथं आपल्याला मी कपडा थोडा थोडा वाढवला आहे बाहीसाठी. हा कपडा पुढे एक्स्ट्रा आहे तो आपण नंतर कमी करणार आहे. हे बघा, मी असं ठेवते, सगळ्या बाजूनी पिना लावते आणि थोडा लांबून कट केला आहे. सेम सगळे पीस मी असे कटिंग करून घेते, जरा लांबूनच. हे बघा, नंतर आपण ह्याला फेबिक्विकने चिपकवणार आहे आणि परफेक्ट कटिंग करून घेणार आहे. योगपट्टीसुद्धा आपण चिपकवणार नाही आहे, परफेक्ट कटिंग करून घ्या, व्यवस्थित कटिंग करून घ्या. आपलं सगळं
अस्तर ब्लाऊज कटिंग कंप्लीट झालं आहे. ही बाही हे बघा मी अशी ठेवली आहे आणि याला व्यवस्थित पिना लावून घेतलेत आणि ह्याच्या कटवर्कप्रमाणे मी हे बघा अशा पिना लावल्या आहेत आणि इथून मी शिलाई मारली आहे. शिलाई मारल्यानंतर असा आपला बाहीचा लूक बनणार आहे. याचा व्हिडिओ मी शॉर्टमध्ये अपलोड केला आहे. हा आपला मागील भाग आहे. हे बघा हे फेविकॉल आहे, यानं मी व्यवस्थित चिपकून घेतलं आहे. सगळे पीस मी असे चिपकून घेतले आहेत म्हणजे आपलं परफेक्ट आपण चिपकवल्यामध्ये मध्ये अस्तर आणि ब्लाऊजचा कपडा सुटला जात नाही आणि मध्ये चुनी पडत नाही. ही खूप महत्त्वाची टीप आहे. व्यवस्थित तुम्ही असं फिनिशिंगसोबत अस्तर आणि ब्लाऊज व्यवस्थित वेगवेगळं कट केलं ना, ब्लाऊजचं फिनिशिंग वाढतं आणि फिटिंग पण छान बसतो ब्लाऊज आपल्याला. जेवढा आपण पुढं वाढवला होता तेवढाच तुम्हाला तर ट्रकसाठी दाबायचं आहे आणि इकडं 1 इंच प्लस करून घ्यायचं आहे. जर तुम्ही 1.5 इंच वाढवला असेल तर वर 2.5 इंच येणार आहे. मी 2 वाढवलाय तर मी 2 आणि 3चा ट्रक्स पकडला आहे. हे बघा आपला ट्रक्स देऊन झाला आहे. मी कटोरी पण साईड पीसला जोडून घेते. हे बघा परफेक्ट पुरते, आपल्याला खेचायला वगैरे बिलकुल नाही लागत आहे. हे आपला साईड पीस आणि कटोरी पण जोडून झाले. आता आपण योगपट्टी जोडूया. याचा डिटेलमध्ये व्हिडिओ मी अपलोड केला आहे. त्याचीसुद्धा लिंक मी म्हणजे कटोरी पुढील भाग शिवायचा कसा तर त्याची लिंकसुद्धा मी या व्हिडिओच्या खाली देईल. तुम्ही नसेल बघितला तर तो बघू शकताय, कारण की व्हिडिओ मोठा होतोय म्हणून मी हा खूप फास्टमध्ये दाखवत आहे. तर आपला हा पुढील भाग कंप्लीट झाला आहे. कटोरीचा एक बाजू, दुसरी बाजू तुम्ही अशीच बनवून घ्या. आता दोन्ही भाग आपले तयार झाले आहेत. तुम्हाला हुक पट्टी, आईपट्टी बनवायला घ्यायची आहे. हुक आईपट्टी पण आपली बनवून झाली आहे. 1.5 इंच एक्स्ट्रा आहे, तिथं कपडा असा फोल्ड करायचा आहे, कट टाकायचा आहे आणि तिथं आपल्याला अशी चुनी द्यायची आहे. चुनी आपण 4 इंच गळ्याची खालची पट्टी घेतली आहे, तर ट्रक्स तुम्हाला 4.5 इंचाचा घ्यायचा आहे. दोन्ही ट्रक्स आपले देऊन झाले आहेत आणि आपला पुढील भाग पण तयार आहे. तर आपण तो असा ठेवतो. शिलाईसाठी एक्स्ट्रा ठेवणार आहे आपण. हे बघा 1/2 इंच आणि आपण हे असा क्रॉस कट करणार आहे. त्यामुळं काकेखालील एक्स्ट्रा कपडा आपण कट करून काढतो, त्यामुळं काकेखाली आपल्या ब्लाऊजला चुन्या पडत नाहीत. परफेक्ट ब्लाऊज फिटिंगला बसतो. आपली कमरपट्टी पण अटॅच झाली आहे. मागील भाग तयार आहे. पुढील भाग मी त्याच्यावर असा ठेवला आहे आणि आता आपण पहिला शोल्डर जोडून घेणार आहे. शोल्डर जोडलं, इथले एक्स्ट्रा धागे कट करायचे आहेत. एक हलकीशी लाईन कट करून घ्यायची आहे आणि पलटी करून परत एक शिलाई मारायची आहे. हे बघा आपलं शोल्डर फिनिशिंगसोबत जोडलं गेलं आहे. परफेक्ट. तसं दुसरं पण जोडून घ्या. शोल्डर जोडून झाल्यानंतर मी अशा तिरक्या पट्ट्या घेतल्या आहेत. तिरक्या पट्ट्या 1.5 इंचाच्या आहे पट्टी आणि एकमेकाला तिरक्या पट्ट्या जोडल्यानंतर मी हे बघा अशा पट्टी फोल्ड करून गळ्याच्या बाजूने जॉईंट करून घेते आणि पुढे मी 3 ते 4 चुन्या घेतल्या आहेत. परत थोडा वेळ कपडा मी सरळ शिलाई मारली आहे. परत पाठीमागच्या गळ्याजवळ मी परत 3-4 ट्रक्स दिले आहेत, चुन्या दिल्या आहेत आणि परत आपण हे बघा असा सरळ कपडा शिलाई मारतो. सेम प्रोसिजर पूर्ण ब्लाऊजला केली आहे. एक्स्ट्रा धागे मी कट करून काढत आहे. आता आपल्याला ह्याला दाब शिलाई द्यायची आहे. हे बघा दाब शिलाई दिल्यामुळे ही पट्टी फोल्ड होणं सोपं होतं. हे बघा दाब शिलाई दिली. आता ही पट्टी आपल्याला अशी फोल्ड करायची आणि वरून फिनिशिंग शिलाई द्यायची. फिनिशिंग शिलाई दिल्यामुळं हात शिलाई करणं सोपं होतं. तर आपली फिनिशिंग शिलाई किंवा आपण सगळी पट्टी आतमध्ये दाबून वरून एक शिलाई मारली की ती पट्टी बाहेर निघत नाही. इथं हुकाई पट्टी आपण चेक करतो, छोटी मोठी व्हायला नको म्हणून. बाही लावायच्या आधी आपण ही सुद्धा पट्ट्या चेक करून बघतो. एक्स्ट्रा आहे तर मी कट करून काढली आहे आणि आता आपण बाही अटॅच करायला घेणार आहे. मी आधीच सांगितले ही बाही मी कशी शिवली याचा व्हिडिओ मी बनवला आहे. इथं मी थोडक्यात दाखवत आहे. तुम्हाला जर ही बाही कशी बनवायची बघायची असेल तर तुम्ही माझ्या चॅनेलवर जाऊन हा व्हिडिओ बघू शकता. आपली बाही फिटिंग करून झाली आहे, म्हणजे बाही जोडून झाली आहे. आता तुम्हाला ब्लाऊज पण याच्याप्रमाणे जोडून घ्यायचं आहे. आपण ब्लाऊज कटिंग आणि टिचिंगमध्ये खूप साऱ्या छोट्या मोठ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत. आता सगळ्यात महत्त्वाची आणि मेन गोष्ट, आपण ब्लाऊज फिटिंग करायला घेतला तर हा बघा इथं आपण 7.25 घेतलं. जे कमरेचा चौथा येतो तोच तुम्हाला मुंड्याला 7.25ला मार्किंग करायचे. तुमचा ब्लाऊज फिटिंग परफेक्ट बसेल. ही माझी टिप एक वेळ तुम्ही
फॉलो करून बघा. तुमच्या ब्लाऊजच्या बऱ्याच समस्या निघून जातील. आणि तुम्ही जर ही वापरली तर मला कमेंट करून नक्की सांगा की आम्ही ही कमरेचा 4था भागच मुंड्याला मार्किंग केलं, ब्लाऊज फिटिंग खूप छान बसला. कारण छातीच्या इथं जो घोळ पडणं, चुन्या येणं हा प्रॉब्लेम तुमचा निघून जाईल. पण ह्याप्रमाणेच जर तुम्ही ब्लाऊज कटिंग केला तर. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. थँक्यू.